Hello friends, now today we are going to start the problems on surface tension. In previous lectures we have already discussed the measurement of surface tensions, how to calculate the surface tension. In these lectures we discuss problem on the surface tension. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण सरफेस टेन्शन्स कसं कॅल्क्युलेट करतात, कसं मेजर करतात हा टॉपिक डिटेल्समध्ये डिस्कस केलेला होता. आज आपण या ठिकाणी सरफेस टेन्शन्सवर काही प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहोत की जे टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला गिव्हन किंवा सॉल्व करून दिलेले प्रॉब्लेम आहेत. त्यापैकी काही प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. कोणताही फिजिक्समधला टॉपिक डिटेल्समध्ये समजून घेण्यासाठी किंवा तो समजला का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याच्यावरले काही प्रॉब्लेम सॉल्व करणं अतिशय गरजेचं असतं. जोपर्यंत आपण एक दोन प्रॉब्लेम्स त्या टॉपिकवर डिटेल्समध्ये सॉल्व करत नाही किंवा एखादा न्यूमेरिकल्स MCQ त्यावर आपण सॉल्व करून बघत नाही तोपर्यंत तो टॉपिक आपल्याला चिरकाळ लक्षात राहत नाही. म्हणून आपण त्या टॉपिकवर एक दोन तरी प्रॉब्लेम्स सॉल्व करून बघणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण आज या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स की जो आपल्या टेक्स्ट बुकमध्ये सॉल्व करून दिलेला आहे पण आपण परत तो प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. बघा मी प्रॉब्लेम या ठिकाणी रीड करतोय. अ बिकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. एक बिकर्स आहे की ज्याची रेडियस आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. इज फिल्ड विथ वॉटर्स की जे बिकर्स पाण्याने भरलेलं आहे. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन्स की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन on any diametrical line on its surface. Surface tensions of water is 0.075 न्यूटन पर मीटर. आपल्याला वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. गिव्हन डाटा काय बघा. सरफेस टेन्शन्स ऑफ वॉटर इज इक्वल टू 0.075 न्यूटन पर मीटर. This is the surface tensions of water. Then we have given radius, that is r is equal to 10 centimeter. आता आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे डायमेट्रिकल लाईन्स आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे r is equal to the relations of diameter and radius r is equal to d by 2. Therefore r means काय आहे, लेंथ आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. मग आर काय असणार आहे आपण या ठिकाणी बघा. आता लेंथ इज इक्वल टू काय असेल, ट्वाइस इंटू आर. देअरफॉर एल इज इक्वल टू काय असेल बघा, 2 इंटू 10 सेंटीमीटर. देअरफॉर एल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. The surface tensions given 0.075 न्यूटन पर मीटर. आपल्याला सरफेस टेन्शन्स या ठिकाणी SI सिस्टीम मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला हे लेंथ सुद्धा सेंटीमीटर्स मधून मीटर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. वी हॅव टू कन्वर्ट दिस लेंथ सेंटीमीटर इंटू मीटर्स. देन 20 into 10 to the power minus 2 meter. Then we have to cancel this. Therefore 0.2 meter. This is the length. Then formula. You know very well that the formula of surface tensions surface tension is equal to force per unit length. Then we have to calculate the force of surface tensions.
या ठिकाणी आपण गिव्हन डॅटमध्ये लिहू शकतो. गिव्हन डाटामध्ये यू हॅव टू कॅल्क्युलेट द फोर्स. आपल्याला फोर्स काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर T is equal to force per unit length. Then we have to calculate the force. Then we have to obtain the formula of force, that is F is equal to T into L. Then we have given that the surface tensions of water is 0.075 into 0.2. Then for simplifications we have shift this decimal point by 3 places toward the right hand side. Then 75 into 10 raised to power minus 3 into 2 into 10 raised to power minus 1. Therefore 75 into 10 raised to power minus 4 into 2, then 150 into 10 raised to power minus 4. Then shift this decimal point towards the towards the left. Then 1.5 into 10 raised to power minus 2 Newton. This is the required force of surface tension. This is the required force of surface tension. Then next problem, the maximum force in addition to the weight required to pull a wire 5 cm long from the surface of water at 20 degrees Celsius is 728 dyne. Calculate the surface tensions of waters. We have to calculate the surface tensions of the water. The maximum force in addition to the weight required to pull a wire 5 cm long from the surface of waters. The maximum force in addition to the weight required to pull a wire 5 cm long from the surface of water at 20 degrees Celsius is 728 dyne. Calculate surface tensions of water. In these problems we have given one things in your mind. जर तुम्हाला प्रॉब्लेम्स समजला जरी नसला वाचून, तर एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची की ज्या SI युनिटहून काही फिजिकल क्वांटिटी प्रॉब्लेम्स अगोदर समजून घ्यायचं आहे. कशाशी रिलेटेड आहे, सरफेस टेन्शनशी रिलेटेड आहे. मग आता SI युनिटहून आपण त्या क्वांटिटी या ठिकाणी गिव्हन डाटामध्ये लिहून घेऊ. बघा, सिम्पली गिव्हन डाटा. तर तुम्हाला काहीच समजलं नाही सपोज प्रॉब्लेम. आता इथं काय दिलेलं आहे, पुल अ वायर 5 सेंटीमीटर लॉंग. लॉंग आहे म्हणजेच काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे. काय 5 सेंटीमीटर म्हणजेच काय, L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देन 728 डाइन. डाइन काय, दिस इज द CGS युनिट ऑफ फोर्स. देन force is equal to 728 डाइन. आता या ठिकाणी बघा, लेंथ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बट वन थिंग्स इमॅजिन हिअर, अ फिल्म ऑन आयदर साइड ऑफ द वायर्स. वायरच्या दोन्ही साइडला काय असणार आहे, फिल्म असणार आहे. देअरफॉर द लेंथ ऑफ द वायर L is equal to 5 into 2 centimeter. Then force is equal to 728 dyne. We have to calculate surface tensions. Formula. Then what is the formula of surface tensions? Surface tension, that is T is equal to force per unit length.
that is T is equal to both the units in CGS system. Then surface tensions is equal to force, that is 728 dyne upon 2 into 5, that is 10. Therefore T is equal to 728 into 10 raised to power minus 1 dyne per centimeter, that is 72.8 dyne per centimeter. This is the required surface tension. Is it clear? These are the two problems on surface tension. In next lectures, we will discuss surface energy and relations between surface tensions and surface energy. After that, we will solve the problems on surface tensions and surface energy, then problems on relations of surface tensions and surface energy. Now today we stop here.